या जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या हातून काही चूक घडलेली नाही, काही दोष घडलेला नाही. एकही मनुष्य नाही. एका राज्यामध्ये अशीच एक घटना घडली. एका माणसाकडून घडून तो अपराध घडला आणि त्याला देहदंडाची शिक्षा झाली आणि तो फाशीचा दिवस निश्चित झाला. शेवटची इच्छा काय म्हणून त्याला शिपाई विचारण्याकरिता गेले. त्याने सांगितलं, आता मला दुसरी काही शेवटची इच्छा नाही. उद्या मी या जगाचा निरोप घेणार आहे. फक्त माझी एकच इच्छा आहे, मला एक विद्या येते. ती विद्या कोणाला तरी शिकून जावं वाटतं. कोणती विद्या येते तुम्हाला? त्याने सांगितलं, मला लोखंडाचं सोनं करता येतं, ही विद्या येते आणि तेवढी विद्या कोणाला तरी शिकून जाण्याची माझी इच्छा आहे. शिपायाला एवढा आनंद वाटला, धूम ठोकली, पळत पळत गेला राजाकडे. राजेसाहेब, राजेसाहेब, आपला हा जो कैदी आहे ना, या कैद्याला लोखंडाचं सोनं करता येतं आणि त्याची शेवटची हीच इच्छा आहे की ते कुणाला तरी त्याला शिकवायचं आहे. राजा म्हटला, मग काय हरकत आहे, तो म्हणेल ते करा, काय जे पाहिजे ते त्याला सगळ्या वस्तू पुरवा. हे सगळे शिपाई त्या ठिकाणी गेले. प्रधानजी गेला. त्याने सांगितलं, हे पहा, जंगलामध्ये जावं लागेल, काही वनस्पतींची मुळं घ्यावी लागतील, त्याचं रसायन करावं लागेल आणि ते रसायन जर ओतलं लोखंडावर की त्याचं सोनं होणार. यानं सांगितल्याप्रमाणे सगळ्या वनस्पतींची मुळं आणली, रसायन झालं, एका पेल्यामध्ये भरलं आणि तो आता पेला लोखंडावर ओतला की त्याचं सोनं होणार. सगळा राज दरबार उपस्थित. महाराज, किती मोठा प्रसंग, लोखंडाचं सोनं होणार. सगळेजण उपस्थित झालेले आहेत. प्रधान, मग सगळं मंत्रिमंडळ, राजा स्वतः जातीने उपस्थित आहे आणि तो कैदी त्या ठिकाणी तो हातामध्ये प्याला घेऊन उपस्थित आहे. राजा म्हटला, करून दाखव आता लोखंडाचं सोनं. तो कैदी म्हटला, हे पहा राजे साहेब, या प्याल्यामध्ये आता एवढं मोठं सामर्थ्य आहे, असं दिव्य रसायन आहे, हे जर लोखंडावर ओतलं तर याचं आता सोनच होणार. करून दाखव ना, मग काय हरकत आहे. तो म्हटला, फक्त अट एवढीच आहे की हे रसायन त्याच्या हातून लोखंडावर ओतायचं आहे ज्याच्या हातून कधी चूकच घडली नाही, ज्याच्या हातून कधी पापच घडलं नाही, त्या व्यक्तीच्या हातून हे रसायन लोखंडावर ओतायचं आहे. आता याचं सोनच होणार आहे. मला असं वाटतंय आपल्याच शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडण्यात यावा. राजाचा पकला. मन जाणे पापा, तुका म्हणे माये बाप्पा, आपण काय दिवे लावलेले असते हे आपलं आपल्याला माहिती असते. फरक फक्त एवढाच असतो, काहींचे घोटाळे उघडे पडतात आणि काहींचे झाकले जातात, दाबले जातात. याला माहिती होतं. राजा माग सरला. मोठा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जर लोखंडाचं सोनं झालं नाही आपण हे ओतल्यानंतर, तर आपण पापी आहोत, दोषी आहोत हे सिद्ध होणार आहे. राजाचा राणीवर फार विश्वास होता. राणीला म्हटलं, तू पुढे ये. पण राणीला सुद्धा माहिती होतं. राणी माग सरली. प्रधानजीला सांगितलं, प्रधान माग सरला, कोणीच पुढे येईना गेलं. मग तो जो कैदी होता ना, तो कैदी म्हटला, मला सांगा राजेसाहेब, अगदी 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 माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत या आपल्या राज्यामध्ये सगळेच दोषी आहेत. फक्त फरक एवढाच पडलाय, माझे दोष उघडे पडलेले आहेत तर बाकीच्यांचे झाकलेले आहेत. मला तरी फाशीची शिक्षा कशाला देता. राजाला पटलं आणि राजाला त्यानं फाशीची शिक्षा दिलीच नाही. महाराज, तात्पर्य काय आहे, या जगामध्ये